नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, जर एखाद्या इमारतीचा पाया कमकुवत झाला तर तुम्ही त्याला कितीही रंग दिला किंवा त्याची कितीही दुरुस्ती केली तरीसुद्धा एक दिवस ती कोसळतेच. त्याचप्रमाणे आपलं शरीर एका इमारतीसारखं आहे आणि आपले पाय, हाडे किंवा सांधे हा त्याचा पाया आहे. जेव्हा हा पाया कमकुवत होऊ लागतो तेव्हा आपल्याला हळूहळू गुडघेदुखी, पाठदुखी, खांदेदुखी, पायांमध्ये अशक्तपणा, पायऱ्या चढायला त्रास होणं, जास्त वेळ उभं राहायला त्रास होणं, चालायला त्रास होणं जाणवू लागतं. बऱ्याच लोकांना वाटतं की हे केवळ वाढत्या वयाचा एक भाग आहे, पण सत्य गोष्ट ही आहे की योग्य आहार, योग्य दिनचर्या आणि काही विशेष नैसर्गिक उपायांनी या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येतं. म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की सांधेदुखी नक्की का होते, कॅल्शियमच्या कमतरतेचा शरीरावर कसा परिणाम होतो, कोणते नैसर्गिक पदार्थ हाडे आणि सांधे मजबूत करतात, कोणते उपाय तुमच्या शरीरामध्ये नवीन शक्ती आणि चैतन्य भरू शकतात. मंडळी, आज जगभरातील लाखो लोक गुडघे आणि सांधेदुखीने त्रस्त आहेत. पूर्वी ही समस्या प्रामुख्याने 50 किंवा 60 वर्षानंतर दिसून येत होती, परंतु आजकाल 25 ते 40 वयोगटातील लोकांमध्ये सुद्धा ती झपाट्याने वाढत आहे. आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे बदलती जीवनशैली. आजकाल बहुतेक लोक तासनतास खुर्चीत बसून राहतात, कमीत कमी शारीरिक हालचाल करतात, व्यायाम टाळतात आणि पौष्टिक जेवणाऐवजी जंक फूड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खातात. याचा परिणाम असा होतो की शरीराचे स्नायू कमकुवत होतात, रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि हळूहळू सांध्यांवर अतिरिक्त दाबही पडतो. जेव्हा ही स्थिती दीर्घकाळ टिकते तेव्हा गुडघेदुखी, ताठरपणा आणि चालण्यात अडचण येऊ लागते. सांधेदुखीची 2 मुख्य कारणे आहेत. पहिलं म्हणजे शरीरातील सूज आणि दुसरं म्हणजे कार्टिलेजची हळूहळू होणारी झीज. कुर्चा, त्याला असं म्हटलं जातं, कार्टिलेज म्हणजेच कुर्चा किंवा मग सांध्यांमध्ये होणारी झीज. तर कुर्चा आपल्या सांध्यांसाठी उशीसारखं काम करत असतो. जेव्हा ती कमकुवत होते तेव्हा हाडे एकमेकांवर घासली जाऊ लागतात, ज्यामुळे वेदना होतात. वाढत्या शारीरिक वजनामुळे सुद्धा सांध्यांवर अतिरिक्त दाब पडतो. जे लोक दीर्घकाळ बसून राहतात त्यांच्या पायांचे स्नायू कमकुवत होतात आणि शरीराचं संपूर्ण वजन त्यांच्या गुडघ्यांवर आणि पायांवर पडू लागतं. यामुळे चालणं, बसणं आणि पायऱ्या चढणं कठीण होतं. मंडळी, कधीकधी वेदना इतक्या तीव्र होतात की व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो, त्यांना पडण्याची भीती वाटू लागते. विशेषतः 50 वर्षानंतर जर एखादी व्यक्ती पडली आणि तिचे जर नितंब किंवा मग गुडघे किंवा मग पाय फ्रॅक्चर झालं तर बरं होण्यासाठी अनेक महिनेसुद्धा लागू शकतात. दीर्घकाळ अंथरुणावर पडून राहिल्याने इतर सांधे कमकुवत होतात, ज्यामुळे समस्या आणखीच वाढते. म्हणून आपण आपल्या शरीराचे संकेत समजून घेणं आणि वेळेवर योग्य कृती करणं हे आवश्यक आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की हे फक्त वेदनाशामक आहे की या समस्येवरचा उपाय? मंडळी, वेदनाशामक औषधे तात्पुरता आराम देतात, पण ती समस्येच्या मूळ कारणावरती उपाय करत नाही. जर शरीरामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असेल तर वेदना पुन्हा उद्भवू शकतात. म्हणून केवळ वेदना दाबण्याऐवजी शरीराला आतून मजबूत करणं आवश्यक आहे. कॅल्शियमची कमतरता अनेकदा सांधे आणि हाडांच्या समस्यांचं प्रमुख कारण असू शकते. कॅल्शियम हे आपली हाडे, दात, स्नायू आणि नसांसाठी एक आवश्यक खनिज आहे. शरीरातील बहुतेक कॅल्शियम हाडे आणि दातांमध्ये साठवलं जातं. जेव्हा शरीरात कमतरता निर्माण होते तेव्हा हाडे कमकुवत होऊ लागतात, सांध्यांमधून कटकट असा आवाज येऊ लागतो, पाठ आणि मानेचं दुखणं कायम राहू शकतं आणि अगदी किरकोळ दुखापतींमुळे सुद्धा हाडे मोडण्याचा धोका वाढतो. या व्यतिरिक्त थकवा, स्नायूंचा ताण, ठिसूळ नखे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. मंडळी, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा नैसर्गिक पदार्थांबद्दल आणि उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे हाडे आणि सांधे मजबूत करण्यास मदत करतात असं मानलं जातं. यामध्ये कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या काही पदार्थांचा समावेश आहे. आपण असे सोपे उपाय आणि व्यायाम देखील शिकणार आहोत जे शरीर सक्रिय ठेवण्यास आणि सांध्यांचं कार्य सुधारण्यास मदत करू शकतात. मंडळी, कॅल्शियमची कमतरता नक्की का होते हे आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की ते चांगले खातात तरीही त्यांना अशक्तपणा, हाडांचं दुखणं आणि सांध्यांच्या समस्या का जाणवतात. पहिलं कारण म्हणजे आपल्या आहारामध्ये पुरेशा पोषक तत्वांची कमतरता असते आणि दुसरं कारण म्हणजे कधीकधी आपण पौष्टिक अन्न खातो
परंतु आपलं शरीर ते योग्यरित्या शोषूनच घेऊ शकत नाही. जर पचनसंस्था कमकुवत असेल, वारंवार गॅस होत असेल, बद्धकोष्ठता कायम असेल किंवा चहा, कॉफी, धूम्रपान किंवा मद्यपान यांचं अतिसेवन केलं जात असेल तर शरीर कॅल्शियम आणि इतर खनिजांचा पूर्णपणे उपयोग करू शकत नाही. यामुळे हाडे हळूहळू कमकुवत होतात आणि सांधेदुखी सुरू होते. कॅल्शियमच्या कमतरतेची काही सामान्य लक्षणे आहेत ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्हाला कंबरदुखी, मान अखडणं, सांध्यांमधून कटकट असा आवाज येणं, दात कमकुवत होणं यांसारखी लक्षणे जाणवत असतील तर तुम्हाला हिरड्यांच्या समस्या असतील, वारंवार थकवा जाणवत असेल, स्नायूंमध्ये ताण येत असेल किंवा नीट झोप लागत नसेल तर हे शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. जर ही स्थिती दीर्घकाळ टिकून राहिली तर हाडे पातळ आणि कमकुवत होतात, ज्यामुळे भविष्यात सांध्याच्या समस्या आणखी वाढू शकतात. मंडळी, पहिल्या सुपरफूडबद्दल जाणून घेऊया आणि ते आहेत काळे चणे. एक साधं पण अत्यंत शक्तिशाली अन्न मानलं जातं ते म्हणजे काळे चणे. ते प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फायबरने समृद्ध असतात. मूठभर काळे चणे रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा तर मिळतेच, पण स्नायू मजबूत होण्याससुद्धा मदत होते. जसं आपलं वय वाढतं तसतसे आपले पाय कमजोर होऊ लागतात आणि चालताना थकवा जाणवतो. तेव्हा मोड आलेले आणि भिजवलेले चणे आवश्यक पोषक देऊ शकतात. यांचे नियमित सेवन केल्याने उत्साह टिकून राहतो आणि स्नायू मजबूत होतात. आता आणखी एका महत्त्वाच्या सुपरफूडबद्दल बोलूया, ते म्हणजे पांढरे तीळ. फार कमी लोकांना माहीत आहे की तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्यात मॅग्नेशियम आणि इतर खनिजे देखील असतात जी हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जातात. तुम्ही तिळाचा समावेश लाडू, चिक्की अशा विविध स्वरूपामध्ये किंवा जेवणासोबत करू शकता. नियमितपणे तिळाचं सेवन केल्याने शरीरातील आवश्यक खनिजे मिळण्यास मदत होते. आयुर्वेदातही तिळाला शक्ती आणि पोषणाचा चांगला स्रोत मानलं गेला आहे. तिसरा महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे मखाना. मखाना केवळ चविष्टच नाही तर पोषक तत्वांनी सुद्धा समृद्ध आहे. त्यात कॅल्शियम, प्रथिने आणि अनेक आवश्यक खनिजे असतात. ज्यांना सांध्यांची कमजोरी, थकवा जाणवतो किंवा ज्यांना वाढत्या वयामध्ये शारीरिक शक्ती टिकवून ठेवायची आहे त्यांच्यासाठी मखाना हा एक चांगला पर्याय असू शकतो. हलके भाजलेले मखाना किंवा दुधासोबत खाल्लेला मखाना हा एक चांगला पर्याय असतो. हलके भाजलेले मखाने आणि दुधासोबत खाल्लेला मखाना जो आहे तो ऊर्जा देतो आणि शरीर जास्त वेळ पोट भरलेलं ठेवण्यासही मदत करतो. चौथं सुपरफूड म्हणजे बीट. आयुर्वेदामध्ये बीटला रक्तवर्धक मानलं जातं. जेव्हा रक्ताभिसरण सुधारतं तेव्हा ऑक्सिजन आणि पोषक तत्वे स्नायू आणि सांध्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतात. त्यामुळे बीटच्या नियमित सेवनाने नवीन ऊर्जा आणि ताजेपणाची भावना मिळू शकते. विशेषतः ज्यांना थोडा वेळ उभं राहिल्यानंतर थकवा जाणवतो त्यांच्यासाठी बीट फायदेशीर मानलं जातं. पाचवा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अक्रोड. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, मॅग्नीज, तांब आणि अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीरातील दाह कमी करण्यात आणि सांध्यांचं आरोग्य चांगलं राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. दररोज मर्यादित प्रमाणामध्ये अक्रोड खाणं हे मेंदू, हृदय आणि हाडांसाठी देखील फायदेशीर मानलं जातं. वाढत्या वयानुसार अक्रोड शरीराला अतिरिक्त पोषण पुरवण्यास मदत करू शकतात. मंडळी, हे सर्व फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या जीवनाचा नियमित भाग बनवता. कोणताही नैसर्गिक उपाय एका दिवसात किंवा 2 दिवसात चमत्कार घडवत नाही, परंतु योग्य आहार आणि नियमित दिनचर्या शरीरामध्ये हळूहळू सकारात्मक बदल घडवून आणू शकते. म्हणूनच संयम आणि सातत्य आवश्यक आहे. मंडळी, आता आपण काही पारंपरिक पदार्थांबद्दल बोलूया जे वर्षानुवर्षे भारतीय आहाराचा भाग आहेत आणि शरीर मजबूत करणारं मानलं जातं. सर्वप्रथम आपण कुळीथ डाळीबद्दल बोलूया. ग्रामीण भारतामध्ये कुळीथ डाळ ही ताकद आणि सहनशक्ती वाढवणारी डाळ मानली जाते. त्यात प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि अनेक महत्त्वाची खनिजे सुद्धा असतात. ज्यांना सांध्यांची कमजोरी, अंगदुखी किंवा स्नायूंचा थकवा जाणवतो त्यांच्यासाठी कुळीथ डाळ एक चांगला पर्याय असू शकते. नियमित आणि संतुलित सेवनाने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळण्यास आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. यानंतर येतो तो म्हणजे राजगिरा, ज्याला अनेक ठिकाणी रामदाना म्हणूनही ओळखलं जातं. राजगिरा हे एक असं अन्न आहे ज्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, जीवनसत्वे आणि प्रथिने चांगल्या प्रमाणामध्ये असतात. म्हणूनच याला एक संपूर्ण पौष्टिक अन्न मानलं जातं. राजगिऱ्याची पोळी, लाडू किंवा लापशी बनवून त्यांचं सेवन करता येतं. ज्यांना वाढत्या वयामध्ये हाडे आणि स्नायू मजबूत ठेवायचे आहेत त्यांच्यासाठी राजगिरा हा एक उपयुक्त पर्याय मानला जातो.
हे शरीराला ऊर्जा प्रदान करतं आणि दीर्घकाळ सक्रिय आरोग्य राखण्यास देखील मदत करू शकतं. आता आपण नाचणीबद्दल बोलूया. नाचणीला जगभरामध्ये सुपरफूड म्हणून ओळखलं जातं आणि आता ती कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि फायबरने सुद्धा समृद्ध असते. नाचणीच्या सेवनाने शरीराला आवश्यक खनिजे मिळतात आणि हाडांच्या आरोग्यास मदत होते. नाचणीची लापशी, पोळी, डोसा किंवा नाचणी मालच्या स्वरूपामध्ये सेवन करता येते. विशेषतः वाढत्या वयानुसार जेव्हा शरीराच्या पौष्टिक गरजा वाढतात तेव्हा नाचणी एक उपयुक्त अन्न ठरू शकते. मंडळी, आता आपण भोपळ्याच्या बियांबद्दल बोलूया. लोक अनेकदा भोपळा खातात पण त्याच्या बिया नेहमीच टाकून देतात. मात्र या बिया पोषक तत्वांचा खजिना आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आणि अनेक आवश्यक खनिजे असतात. शरीरासाठी केवळ कॅल्शियम पुरेसं नसतं, त्याच्या योग्य वापरासाठी मॅग्नेशियम देखील आवश्यक आहे. भोपळ्याच्या बिया या दोन्ही पोषक तत्वांचा चांगला स्रोत मानल्या जातात. मर्यादित प्रमाणामध्ये नियमित सेवन हाडांच्या आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. आता आपण सुंठ आणि हळद वापरून बनवलेल्या एका खास घरगुती पेयाबद्दल बोलत आहोत. सुंठ आणि हळद दोन्ही आवश्यक आहेत. हे आपल्या भारतीय परंपरेमध्ये यांचा फार पूर्वीपासून वापर केला जात असे. हळदीमध्ये असे नैसर्गिक घटक असतात जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात, तर सुंठ शरीरातील उष्णता आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करू शकते. एका ग्लास दुधामध्ये थोडीशी सुंठ आणि हळद उकळून ते पिण्याची परंपरा आजही अनेक घरांमध्ये प्रचलित आहे. हे पेय शरीराला आराम देण्यास, थकवा कमी करण्यास आणि त्याचबरोबर चैतन्य टिकवून ठेवण्यास मदत करतं असं मानलं जातं. तथापि कोणत्याही घरगुती उपायाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतो, त्यामुळे तो प्रमाणातच घेतला पाहिजे. मंडळी, आता आपण एका अशा विशेष धान्याबद्दल बोलूया जे आपले पूर्वज शतकानुशतके वापरत आले आहेत आणि आजही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. हे धान्य आहे ते म्हणजे बार्ली, ज्याला आपण बार्ली म्हणतो. तर बार्लीमध्ये फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि अनेक महत्त्वाची पोषक तत्वे असतात. ते पचनसंस्था सुधारतं आणि ऊर्जा टिकून ठेवण्यासही मदत करतं. बार्लीचं पाणी विशेषतः लोकप्रिय आहे. यासाठी मूठभर बार्ली रात्रभर भिजवून ठेवली जाते, नंतर पाण्यात उकळून गाळून घेतली जाते. अशा प्रकारे तयार केलेले बार्लीचं पाणी शरीर हायड्रेटेड ठेवण्यास आणि सामान्य आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतं. बरेच लोक दीर्घकाळासाठी त्याचं सेवन करतात आणि त्याला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवतात. मंडळी, या सर्व पदार्थांचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्यांचा केवळ एका समस्येवरच नव्हे तर शरीराच्या संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. जेव्हा शरीराला पुरेसं पोषण मिळतं तेव्हा रक्ताभिसरण सुधारतं, स्नायू मजबूत होतात आणि शरीर सक्रिय राहतं, ज्यामुळे सांध्यांवरील अनावश्यक दाब कमी होतो. म्हणूनच केवळ एकाच उपायावर अवलंबून राहण्याऐवजी आपण संतुलित आहार, नियमित दिनचर्या आणि शारीरिक हालचाल यांचा मेळ घातला पाहिजे. अनेकदा फिजिओथेरपी केंद्रामध्ये फिजिओथेरपीसाठी येणारे रुग्ण एक गोष्ट विचारतात की माझी हाडे मजबूत करण्यासाठी मला कॅल्शियमची औषधं लिहून द्या, पण मॅग्नेशियमचा उल्लेख कधीच कुणी करत नाही. मॅग्नेशियम आणि कॅल्शियम दोन्ही आपल्या हाडांसाठी आवश्यक आहेत आणि त्यांना मजबूतसुद्धा करतात. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम दोन्ही असतात. याचा अर्थ असा की भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या दोन्हींची कमतरता दूर होण्यास मदत होत असते. तुम्हाला तुमच्या पायांमध्ये नवीन ऊर्जा जाणवते, तुमची हाडे मजबूत होतात आणि अशक्तपणा कमी होतो. तुम्ही दिवसातून एकदा पाण्यासोबत भोपळ्याच्या बिया चावून खाऊ शकता. नियमितपणे भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीराला अनेक महत्त्वाची पोषक तत्वे मिळतात. त्यातील खनिजे आणि जीवनसत्वे संपूर्ण आरोग्य राखण्यास मदत करतात. आता आपण 5व्या घटकाबद्दल बोलूया, ते म्हणजे दूध. पण दुधाबद्दल काय? दूध प्रत्येकालाच मानवतं असं नाही. दूध प्यायल्यानंतर बऱ्याच लोकांना गॅस, अपचन किंवा पोटदुखीचा त्रास होतो. दूध पचायला जड जातं, विशेषतः 50 किंवा 60 वर्षानंतर. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दुधाऐवजी ताजे घरी बनवलेलं दही वापरू शकता. दही ताजं आणि घरी बनवलेलं आहे याची खात्री करा. कॅल्शियमसोबतच दह्यामध्ये असे गुणधर्म देखील असतात जे निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करतात. जर तुम्हाला दही पचत नसेल तर तुम्ही ताक वापरून पाहू शकता. ताक पचायला हलकं असतं आणि त्यात दह्यासारखेच अनेक फायदेशीर घटक असतात. ते शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासही मदत करतात. मंडळी, जसजसं तुमचं वय वाढतं तसतसं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं धैर्य आणि इच्छाशक्ती. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर असाल आणि तुमच्या शरीराची काळजी घेत असाल तर वय हा केवळ एक आकडा बनेल. तुमचं शरीर सक्रिय ठेवा, निराश होऊ नका. निरोगी आहार आणि नियमित व्यायामाला तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा.
आता मी 2 सोपे व्यायाम सांगणार आहे जे तुमचे गुडघे आणि पाय सक्रिय ठेवण्यास मदत करू शकतील. पहिल्या व्यायामात तुम्ही तुमचे सरळ पाय करा आणि ते वर उचला. 5 ते 10 सेकंद धरून ठेवा. हा व्यायाम दोन्ही पायांनी समान प्रमाणामध्ये केला पाहिजे. यामुळे पायांचे स्नायू सक्रिय होतात आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. दुसऱ्या व्यायामामध्ये तुम्ही तुमचे पाय आतल्या बाजूला वाकवा आणि नंतर एक करून सरळ करा. या व्यायामामुळे गुडघ्यांची हालचाल सुधारते आणि ताठरपणा कमी होण्यासही मदत होते. व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही कोमट पाण्यामध्ये सैंधव मीठ मिसळून तयार केलेल्या द्रावणाने तुमच्या गुडघ्यांना हलका शेक देऊ शकता. यामुळे गुडघ्यांचा ताठरपणा कमी होतो आणि व्यायाम करणं सोपं होतं. मंडळी, जर तुम्ही नियमितपणे या सुपर फूडचं सेवन केलं आणि हे व्यायाम केले तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.